मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलक मराठा आरक्षणासाठी जे मागील बऱ्याच दिवसांपासून उपोषण करतायत आणि अशाच अवस्थेमध्ये त्यांनी काल चलो मुंबईचा नारा दिला होता। ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आंतरवाली सराटीमध्ये जिथं स्टेज आहे जिथं ते उपोषण करतायत त्या ठिकाणावरून आक्रमक पद्धतीने त्यांनी हा नारा दिला होता आणि वारंवार आपण आता मुंबईमध्ये जाणारच सागर बंगल्यावर जाणारच असा मनोज जरांगे पाटील हे बोलत होते। आणि काल संध्याकाळी ते भांबेरीमध्ये पोहोचले। इथं विसावल्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये जाणार, कारण पोलीस सगळीकडे उपस्थित आहेत आणि इथं संचारबंदी लागू केली आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करता येईल याविषयी आपण निर्णय घेणार असल्याचं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर गनिमी काव्याने सुद्धा आपण मुंबईला पोहोचू शकतो असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे, त्यांचा प्लॅन नेमका काय आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर ते हरले आपण जिंकलो कारण त्यांनी आपली कोंडी केलेली आहे असं सुद्धा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। बैठकीमध्ये निर्णय घेऊन पुढील आपण काय करायचं ते ठरवू असं ते म्हणतायत। आता शहाणी भूमिका घेऊ असंही ते म्हणतायत। पोलिसांच्या शब्दाचा मान ठेवून आंतरवालीमध्ये जातोय असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर मनोज जरांगेंकडून मुंबईमध्ये जाणं स्थगित झालंय का असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। मुंबईला आता ते येणार नाहीत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर काल आपण बघितलं असेल कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते। त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप सरकारवर केल्याचं पाहायला मिळालं होतं। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केले होते आणि तिथून ते निघालेले होते। जरी त्यांना चालता येत नव्हतं तरी सुद्धा मी पायी मुंबईला जाणार असं ते वारंवार सांगत होते। तेव्हा त्यांना थांबवून विनवणी करून कारमध्ये बसवलं गेलं आणि कारमध्ये बसून ते भांबेरी जालन्यामधीलच एक ठिकाण आहे इथं पोहोचले आणि तिथं विसावल्यानंतर आता सकाळी त्यांनी संवाद साधलेला आहे पत्रकारांशी आणि त्यावेळेला आपण पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये जाणार असल्याचं सांगितलेलं आहे। तिथं आपण निर्णय घेणार, कायद्याच्या चौकटीमध्ये नेमकं काय करता येईल याविषयी आपण चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। कारण जालना जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाजातील हे लोक मुंबईकडे कसे येऊ शकतील असा सवाल उपस्थित होतो आणि त्यामुळेच आता आंतरवाली सराटीमध्ये जाऊन आपण चर्चा करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणतात। आणि त्याचबरोबर आपण गनिमी वेळ पडली तर गनिमी काव्याने मुंबईला जाऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव हे थेट भांबेरी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आहेत तिथून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुधाकर, काय सांगाल? काल मनोज जरांगे पाटील भांबेरीमध्ये पोहोचलेले होते संध्याकाळी आणि त्यानंतर आज 11:30 पर्यंत सर्व मराठा समाजातील लोकांना इथे जमण्याचं आवाहन केल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीकडे निघताना दिसतायत। निश्चितच फरा आपण जर पाहिलं तर काल भांबेरी गाव आंतरवाली सराटी गावामधून भांबेरी गावापर्यंत मनोज जरांगे पाटील पोहोचले होते आणि भांबेरी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुक्काम केला होता। मनोज जरांगे पाटील आज सागर बंगल्याकडे जाणार होते, मात्र आज अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि मराठा समाजानं या ठिकाणी गावामध्ये येण्यास काही या ठिकाणी नोटिसा देखील देण्यात आलेल्या आहेत पोलिसांकडून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं आहे। भांबेरी गावामध्ये जवळपास हजारो पोलिसांचा कडेकोट असं बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि पोलिसांची या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला आवाहन केलं की आंतरवाली सराटी गावामध्ये यावं, त्या ठिकाणी आपण निर्णय घेऊया। मात्र आजचं जो मुंबईचं आंदोलन आहे, मुंबईतला जे सागर बंगल्यावर मनोज जरांगे पाटील जाणार होते ते आज जाणार नाहीत अशी भूमिका आता प्रसार माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहेत आणि आंतरवाली सराटी गावामध्ये ते या ठिकाणी आंदोलकांना मराठा आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांना घरी जाण्यासंदर्भात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील बोलणार आहेत आणि त्यानंतर हे संचारबंदी उठल्याच्या नंतरच पुढील आंदोलन मुंबईच्या दिशेने जाणार आणि सागर बंगल्यावरच जाणार असा देखील निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी आता व्यक्त केला आहे। फरा निश्चित सुधाकर, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील पुढे नेमकं काय करणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान दुसरीकडे मीनाक्षी म्हात्रे याही आपल्यासोबत जोडल्या जात आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मुंबईमधील माहिती घ्यायची आहे। मात्र एक प्रश्न सुधाकर, मनोज जरांगे पाटील यांनी जे आता म्हटलेलं होतं ते आपण लाईव्ह दाखवलेलं आहे, पण जे काही मनोज जरांगे पाटील म्हणतात त्यांनी एक उल्लेख केला की घातपात घडवण्याचा रात्रीच्या सुमारास प्रयत्न होता, त्याविषयी नेमकी काही माहिती मिळालेली आहे का? कारण ते म्हणतात की आमच्यासोबत महिला होत्या तरी सुद्धा घातपात घडवण्याचा एक प्रयत्न केला गेला होता, प्लॅन होता असा आरोप त्यांनी केलाय।
हा फरा आताच या ठिकाणी प्रचार माध्यमाशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केलेला आहे पोलीस प्रशासनावर, देवेंद्र फडणवीसवर. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाठवून या ठिकाणी रात्री जर मनोज जरांगे पाटील भांबेरी गावातून मुंबईच्या दिशेने जर रवाना झाले असते तर या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होणार होती. या ठिकाणी पोलीस आंदोलकांना या गावातून पुढे जाऊ देणार नव्हते, अशीच माहिती या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे जरांगे पाटील रात्री या गावाला मुक्कामी होते अशी देखील जरांगे पाटील बोलताना आपल्याला म्हणाले आहेत. मात्र या ठिकाणी भांबेरी गावामध्ये जवळपास हजारो पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी कडेकोट असा तैनात करण्यात आला होता. आज आपण जर पाहिलं तर रात्रीच्या सुमारासच काही मराठा समाजाच्या आंदोलकांना देखील या ठिकाणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील पाहायला मिळालंय आपल्याला. निश्चितच सुधाकर, काही लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळेच कोणीही पोलिसांच्या हाती लागू नये असं आपण करूयात, असं प्लॅनिंग करूयात असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे पुढे ते नेमकं काय करणार असा सवाल आहे. पण सध्या तरी आज तरी मनोज जरांगे पाटील यांचं हे जे चलो मुंबई आंदोलन आहे ते स्थगित झालंय असं म्हणता येईल का? हा फरा आज तरी मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे मुंबईच्या दिशेने जाणार तो स्थगित झालेला आहे. जो कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी उठत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जाणार नसते. ठीक आहे संत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.